तर सर आपण बघितलं तर जे फ्रेशर लोक येतात त्यांना आपण जे म्हणतो की त्यांचे जे करिअरसाठीच्या रिलेटेड जे सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत ते कोर्सेस लोक करतात आणि त्या सर्टिफिकेशनचा यूज होतो त्यांना एंट्री मिळवण्यासाठी. बट सेम सिच्युएशन जर आपण एक्सपिरियन्स लेवलच्या लोकांमध्ये बघितले तर त्यांच्या बऱ्यापैकी डाऊट असतात की सर्टिफिकेशन गरजेचं आहे का त्यांना करण्यासाठी. मीन्स इज इट रिअली वर्थ ऑर बिकॉज दे ऑलरेडी हॅव द कनेक्शन टू बिल्ड अँड सो दॅट दे कॅन obviously get into a particular field, but without the connection pressure don't have connection at times, so for that type of pressure certification is required. But what about the experienced people? Because experienced people तर सर्टिफिकेशन शिवाय पण जाऊ शकतात. नक्की सर्टिफिकेशनचा यूज त्यांच्यासाठी काय आहे आणि नसेल तर का नको आहे आणि असेल तर का? तर एक्सपिरियन्स जे आय टी इंजिनियर एक्सपिरियन्स लोकांचं कसं आहे की ॲटलिस्ट सर्टिफिकेशनची तयारी जर चालू केली त्यांनी, ते सर्टिफाईड झाले तर काय होतं की जॉबमध्ये काय होतं, 2 कॅन्डिडेट आले, एक एक्सपिरियन्स आहे विथ सर्टिफिकेशन आणि एक एक्सपिरियन्स आहे विदाउट सर्टिफिकेशन. तर प्रेफरन्स हा तुम्हाला मिळतो. आणि तुम्ही सर्टिफिकेशन केल्यामुळे काय होतं, ॲटलिस्ट त्या मार्गाने तुम्ही प्रिपरेशन करता. मग बाय डिफॉल्ट त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड एक कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही प्रॅक्टिकल सर्टिफिकेशन करताना नुसते डम्प्स न करता थोडंसं प्रॅक्टिकली जर केलं तर मग तुमच्या कामावर जॉबवर इम्पॅक्ट होतो आणि त्या सर्टिफिकेशनमुळं कदाचित तुम्हाला जॉब प्रमोशन पण मिळतं, कारण तुम्ही एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही जर एखादं कंपनीला इम्पॉर्टंट असणार एखादं सर्टिफिकेशन केलं तोही एक फायदा आहे. आणि प्लस असं काय नाही की फ्रेशरनी करायचं एक्सपिरियन्सने नाही करायचं, सगळ्यांसाठी सर्टिफिकेशन हे फायद्याचंच आहे. ओके, सो मीन सर्टिफिकेशन हे वर्थ इट आहे वरती प्रत्येक इंडिव्हिज्युअल साठी, इव्हन इफ इट इज फ्रेशर और इव्हन इफ इट इज ऑन सिनियर लेवल. दोन्ही गोष्टींसाठी एक ते युजफुल राहील. का तर तेवढे आपल्याला फिल्टरेशन जास्त चान्सेस मिळवण्यासाठी की दिस पर्सन इज कॅपेबल ऑफ डुईंग दिस थिंग. ओके.